वर्गाची विद्यार्थी। आज शनिवार, आजची दिनांक 1/3/2025। आज टीचरांनी आम्हाला सुंदर हस्ताक्षर उपक्रम हा घेतला। आमच्या सगळ्यांना आम्हाला एक गोष्टीचं पुस्तक दिलं आणि ते आम्हाला वाचायला लावली। ते पुस्तक वाचायला लावलं आणि ती गोष्ट जी समजली ते समजलेली गोष्ट आम्हाला एका पेजवर लिहायला लावली आणि मोठ्या अक्षरात लिहायला लावली, स्पष्ट अक्षरात लिहायला लावले। त्याच्याने आमचं सुंदर हस्ताक्षरमध्ये आमचं अक्षर सुधारलं आणि लिहिण्याची रायटिंग फास्ट झाली आणि वाचण्याची सुद्धा आमची बोलणं आमचं स्पष्ट झालं। ह्या गोष्टी आम्ही अशा गोष्टी वाचल्या आणि मला असं वाटलं नव्हतं की मी आज मोतीची गोष्ट ऐकणार आहे। मोतीची गोष्ट इतकी छान व इतकं दयाळूमान होती। एक अक्षय आणि सोनाली नावाची मुलगी होती, ते खेळायला जात होते। खेळता खेळता बॅट बॉल खेळताना त्यांना एक कुई आवाज आला। ते कुई ती बघायला लागली, इकडे तिकडे हा कुई आवाज येतो कुठून। लगेच ती गवताच्या बाजूला बघायला लागली, तिथे एक कुत्रा बसलेला होता आणि ते कुत्र्याला बघितलं तो कुई करत होता। तेव्हा ती बघत होती, त्याला जखम झालेली होती। ती पळत पळत घरी गेली आणि एक पट्टी आणि एक टोप आणला आणि त्या मोतीला जिथं जखम झालेली होती त्या मोतीचं तिने मलमपट्टी केली आणि लगेच अक्षय घरी पळत गेला आणि तिथून तो वाटीमध्ये थोडं दूध आणलं आणि कापसाचा गोळा घेऊन तो कुत्र्याला थोडं दूध पाजू लागला। असे ते त्या मोतीला जे लागलेलं होतं ते जखम त्यांनी तिथं मलमपट्टी केली रोज आणि ती जखम त्यांनी सुकवल्याबरोबरच मोती थोडाफार खेळू लागला, फिरू लागला आणि अक्षय आणि सोनाली बरोबर खेळू लागला। तेव्हा अक्षय आणि सोनालीने ते मोतीला घरी आणलं आणि रोज रेग्युलर ते शाळेला जाऊ लागले। छान, असा आमचा आज सुंदर हस्ताक्षर हा उपक्रम।